वेलकम स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पॅसिव्ह कंपोनंट्स बघितले आहेत. जसे पॅसिव्ह कंपोनंट्स आपले रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर, थर्मिस्टर हे आहेत, तसेच आपण या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह कंपोनंट्स पाहणार आहोत. जसं आपण पॅसिव्ह कंपोनंट्सला काय म्हणतो मराठीमध्ये, निष्क्रिय घटक, तसं आता ॲक्टिव्ह कंपोनंट्सला काय म्हणणार आहोत आपण, सक्रिय घटक. त्याचं नाव काय आहे ॲक्टिव्ह कंपोनंट्सचं, सक्रिय घटक. इलेक्ट्रिसिटीसाठीचे ॲक्टिव्ह कंपोनंट्स कुठले कुठले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मग इलेक्ट्रिसिटीचे ॲक्टिव्ह कंपोनंट्स आहेत डायोड्स, एलईडी, फोटो डायोड किंवा बीजेटी. हे आपण इन डिटेल्समध्ये प्रत्येक स्लाइडमध्ये बघूया. बघा आता मग डायोड्स म्हणजे काय. अ डायोड इज अ सेमी कंडक्टर डिव्हाइस. कसं डिव्हाइस आहे हे, एक सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे. दॅट इसेन्शियली ॲक्ट्स ॲज अ वन वे स्विच फॉर करंट. म्हणजे ते कसं, एक सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे त्याला आपण डायोड म्हणतो. आणि ते कसं ॲक्ट म्हणजे कसं ठेवलेलं असतं, वन वे स्विच फॉर करंट. एका वन वे स्विचवरती ते करंटसाठी ॲक्ट केलेलं असतं, कनेक्ट केलेलं असतं. नंतर आहे बघा, इट अलॉज करंट टू फ्लो इझिली इन वन डायरेक्शन. काय करतो डायोड, काय करतो, जो काही आपला करंटचा फ्लो आहे एका डायरेक्शनने जाण्यासाठी मदत करतो. इझिली त्या डायोडमधनं तो करंट फ्लो एका डायरेक्शनने जातो. बट सेव्हरली रेस्ट्रिक्ट्स करंट फ्रॉम फ्लोविंग इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे डायोडमधनं करंट एकाच डायरेक्शननी जातो, दुसऱ्या अपोजिट डायरेक्शनला करंट फ्लो करायचं असेल आपल्याला तर तो काय करतो, त्याला रेस्ट्रिक्ट करतो, जाऊ देत नाही. म्हणजे वन डायरेक्शनसाठी करंट फ्लो करण्यासाठी कुठलं कंपोनंट्स यूज करतो आपण ॲक्टिव्ह, तर डायोड कंपोनंट. बघा मग, डायोड्स आर ऑल्सो नोन ॲज रेक्टिफायर्स बिकॉज दे चेंज अल्टरनेटिंग करंट AC इंटू पल्सेटिंग डायरेक्ट करंट DC. म्हणजे डायोडला आपण दुसरं नाव काय देऊ शकतो, काय म्हणतो दुसरं नाव त्याला, रेक्टिफायर्स. तर रेक्टिफायर काय का म्हणतो, तर तो AC करंटला DC करंटमध्ये करण्याचं काम कोण करतं, डायोड करतो. अल्टरनेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, रेक्टिफायर. त्यालाच आपण डायोड म्हणतो. नंतर आहे बघा, डायोड्स आर रेटेड अकॉर्डिंग टू दिअर टाइप्स, व्होल्टेज अँड करंट कॅपॅसिटी. म्हणजे डायोड्सचे पण वेगवेगळे टाइप्स आहेत. त्या कुठले टाइप्स आहेत ते आपण बघूया. डायोड्सला वेगवेगळे टाइप्स आहेत, सिंगल डायोड, मल्टी डायोड किंवा व्होल्टेज. त्याच्या व्होल्टेजनुसार किंवा त्याच्या करंट्सनुसार डायोड्सला आपण मेजर करू शकतो किंवा डायोड्सला आपण रेट करू शकतो. जसं आपण मोबाईलला म्हणतो 2 GB रॅमचा किंवा 4 GB रॅमचा, तसे पण आपले डायोड्सचे टाइप्स आहेत. किंवा डायोडमध्ये किती व्होल्टेज पास केलं जाऊ शकतं, किती करंट कॅपॅसिटी आहे त्या डायोडची, त्यावरनं त्याला रेट केलं जातं, म्हणजे रेटिंग दिलं जातं. नंतर नेक्स्ट कंपोनंट आहे आपला ॲक्टिव्ह कंपोनंट LED. आता सर्वांना माहीत आहे LED, आपण TV पण यूज करतो LEDच्या. तर LED म्हणजे काय, लाईट इमिटिंग डायोड, LED. बघा मग, अ लाईट इमिटिंग डायोड इज अ सेमी कंडक्टर लाईट सोर्स. कसं आहे हे पण, सेमी कंडक्टर आहे. दॅट इमिट्स लाईट फेन करंट फ्लोज थ्रू इट. ते काय करतं, आपल्याला लाईट देतं, इमिट्स लाईट फेन करंट फ्लोज थ्रू इट. जेव्हा त्यामध्ये करंट फ्लो केला जातो तेव्हा ते काय करतं, आपल्याला लाईट प्रोव्हाइड करतं. इलेक्ट्रॉन्स इन द सेमी कंडक्टर रिकंबाईन विथ इलेक्ट्रॉन होल्स रिलीजिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स. आता जे काही इलेक्ट्रॉन्स असतील LED मधले, ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, एकमेकांबरोबर एनर्जी रिलीज करण्याचं काम करतात. म्हणजे करंट घेतात, एनर्जी रिलीज करतात, आणि जी काही एनर्जी रिलीज केलेली एनर्जी आहे ती कुठल्या फॉर्म्समध्ये असते, फोटॉनच्या फॉर्ममध्ये असते. बट डायोड घेताना, करंट घेताना तो कुठल्या फॉर्ममध्ये घेतो, इलेक्ट्रॉन्सच्या फॉर्ममध्ये घेतो. आणि एनर्जी रिलीज कुठल्या फॉर्ममध्ये करतो, फोटॉन्समध्ये एनर्जी रिलीज करतो LED. The color of the light corresponding to the energy of the photons is determined by the energy required for electrons to cross the band gap of the semiconductor. White light is obtained by using multiple semiconductors or a layer of light emitting phosphorus on the semiconductor device. म्हणजे LEDचा
मेन यूज लक्षात ठेवा एवढाच. एलईडी काय करतो, लाईट इमिटिंग डायोड आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. ते काय करतं, जेव्हा करंट फ्लो चालू असतो तेव्हा लाईट इमिट करण्याचं काम करतं. करंट फ्लो कशा स्वरूपात घेतं, इलेक्ट्रॉन्सच्या स्वरूपात करंट फ्लो घेतं आणि फोटॉन्सच्या स्वरूपात ते आपल्याला बाहेर देतं. नंतर नेक्स्ट आहे बघा फोटो डायोड. फोटो डायोडला काय म्हणतोय आपण, दुसरं नाव आहे त्याला फोटो डिटेक्टर, फोटो सेन्सर और लाईट डिटेक्टर. तर बघा ऍक्टिव्ह कंपोनंट थर्ड आहे फोटो डायोड. इट इज कॉल्ड ॲज फोटो डिटेक्टर, फोटो सेन्सर और लाईट डिटेक्टर. काय काय म्हणतो आपण त्याला, फोटो डिटेक्टर म्हणतो, फोटो सेन्सर म्हणतो आणि लाईट डिटेक्टर म्हणतो. अ फोटो डायोड इज अ सेमी कंडक्टर डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स लाईट इन टू अन इलेक्ट्रिकल करंट. आता फोटो डायोडचं काम काय आहे, काय करतो तो एक लाईट घेतो आणि लाईटला कशामध्ये कन्वर्ट करतो, इलेक्ट्रिकल करंटमध्ये कन्वर्ट करतो. जसं आपलं सोलर असेल किंवा आपण कधी कधी बघितलेलं असेल विहिरीवरती किंवा सोलर पॅनल लावलेले असतात किंवा सोलरचे दिवे असतात आपल्याकडे. त्याला काय करतात, लाईट घेतात, दिवसभर सूर्यप्रकाश घेतात आणि रात्री त्याला इलेक्ट्रिकल करंटमध्ये कन्वर्ट करून आपल्याला लाईट प्रोव्हाइड करतात. तिथे काय यूज केलेला असतो, फोटो डायोड. नंतर बघा द करंट इज जनरेटेड व्हेन फोटॉन्स आर ऑब्झर्व इन द फोटो डायोड. करंट कधी जनरेट केला जातो, जेव्हा फोटॉन हे ऑब्झर्व केले जातात, जनरेट केले जातात आणि ऍब्झॉर्ब केले जातात फोटो डायोडने, तेव्हा आपल्याला करंट दिला जातो. नंतर नेक्स्ट आहे बघा फोटो डायोड्स मे कंटेन ऑप्टिकल फायबर्स. फोटो डायोड मध्ये काय काय असतं, काय घेतो फोटो डायोड्स ऑल्सो, मे कंटेन ऑप्टिकल फायबर्स बिल्ट इन लेन्सेस अँड मे हॅव लार्ज और स्मॉल सरफेस एरिया. फोटो डायोड कशाने बनलेला असतो, ऑप्टिकल फायबरच्या केबल्स असतील किंवा लेन्सेस असतील त्यामध्ये आणि त्याचा सरफेस छोटा असेल किंवा मोठा असेल सरफेसने तो बनलेला असतो फोटो डायोड. नंतर नेक्स्ट आहे बघा आपलं बीजेटी, अ बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. बीजेटी म्हणजे काय, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. त्याची डायग्राम दिलेली आहे खाली बघा तुम्हाला. बीजेटी बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर किती टर्मिनलचा आहे, ते 3 टर्मिनलचा आहे. बघा मग अ बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर ऑल्सो नोन ॲज अ बीजेटी और बीजेटी ट्रान्झिस्टर. काय म्हणतो आपण त्याला, बीजेटी म्हणतो किंवा बीजेटी ट्रान्झिस्टर म्हणतो. इज अ 3 टर्मिनल सेमीकंडक्टर डिव्हाइस. बघा खाली 3 टर्मिनल आहेत, BCE. 3 टर्मिनलचं सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. कन्सिस्टिंग ऑफ 2 PN जंक्शन. किती, 2 PN जंक्शन आहेत. विच आर एबल टू एम्प्लिफाय और मॅग्निफाय अ सिग्नल. काय करतात ते, सिग्नल एम्प्लिफाय करतात किंवा मॅग्निफाय करतात. इट इज अ करंट कंट्रोल डिव्हाइस. द 3 टर्मिनल ऑफ द बीजेटी आर द बेस, द कलेक्टर अँड द इमिटर. आता हे काय बीजेटीचं काम आहे, काय आहे, करंट फ्लो जो काय आहे तो कंट्रोल करण्याचं काम करतं. आता 3 टर्मिनल्स आहेत, कुठले कुठले, बी म्हणजे बेस, सी म्हणजे कलेक्टर आणि ई म्हणजे इमिटर. 3 टाईपच्या टर्मिनलने हे बीजेटी बनलेलं आहे. डायग्राम मध्ये बघा बीजेटी डिव्हाइस कसा आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा फोटो ट्रान्झिस्टर. तर फोटो ट्रान्झिस्टर मध्ये काय आहे, जसं फोटो डायोड आहे तसं सेम काय आहे आपलं फोटो ट्रान्झिस्टर आहे. बघा मग द फोटो ट्रान्झिस्टर इज अ 3 लेयर सेमीकंडक्टर डिव्हाइस. 3 लेयर आहेत सेमीकंडक्टर डिव्हाइसच्या. विच हॅज अ लाईट सेन्सिटिव्ह बेस रिजन. विच हॅज अ लाईट सेन्सिटिव्ह बेस रिजन म्हणजे कशावरती जास्त डिपेंड्स आहे, तर लाईट वरती. द बेस सेन्सेस द लाईट अँड कन्वर्ट्स इट इन टू करंट विच फ्लोज बिटवीन द कलेक्टर अँड द इमिटर रिजन. म्हणजे काय केलं जातं, सेन्स केलं जातं, लाईट घेतली जाते, तिला कन्वर्ट कशाच्या फॉर्म मध्ये केलं जातं, करंटच्या फॉर्म मध्ये केलं जातं विथ द हेल्प ऑफ कलेक्टर अँड इमिटर. बेस, कलेक्टर, इमिटर चा यूज करून जो काही लाईट आहे त्या लाईटला कन्वर्ट केलं जातं करंटच्या फॉर्म मध्ये. त्याला आपण म्हणतो फोटो रेजिस्टर. समजलं, सेम फोटो डायोड सारखा आहे फोटो रेजिस्टर. नंतर नेक्स्ट आहे LDR. LDR म्हणजे काय, अ लाईट डिपेंडंट रेजिस्टर. लाईट वरती डिपेंडंट रेजिस्टर असतो त्याला आपण म्हणतो LDR, ऑल्सो नोन ॲज अ फोटो रेजिस्टर और LDR. त्यालाच दुसरं नाव काय आहे, आपण फोटो रेजिस्टर किंवा LDR म्हणतो. आपण फोटो रेजिस्टर बघितलाय,
लाईट घेतो, इलेक्ट्रिकल करंटमध्ये त्याचं रूपांतर करतो. जी काही लाईट आहे त्या लाईटचं इलेक्ट्रिकल करंटमध्ये रूपांतर करतो. तसाच सेम LDR आहे. मग इज अ डिव्हाइस हुज रेजिस्टिव्हली इज अ फंक्शन ऑफ द इन्सिडंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हेन्स दे आर लाईट सेन्सिटिव्ह डिव्हाइस. हे काय करतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स घेतं आणि त्याचा करंटमध्ये रूपांतर करतं. मग बघा, दे आर ऑल्सो कॉल्ड फोटोकंडक्टर्स, फोटोकंडक्टिव्ह सेल्स और सिम्पली फोटो सेल्स. दे आर मेड अप ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल दॅट हॅव हाय रेजिस्टन्स. कशाने बनलेलं असतं, सेमीकंडक्टर मटेरियलने बनलेलं असतं. त्याचा रेजिस्टन्स किती असतो, हाय असतो. म्हणजे प्रतिकार क्षमता कशी असते त्याची, हाय असते. नंतर नेक्स्ट आहे बघा ऑप्टो कपलर. डायग्राम मध्ये पण बघा ऑप्टो कपलर कसा आहे. द बेसिक डिझाईन ऑफ अन ऑप्टो कपलर ऑल्सो नोन ॲज ऑप्टो isolator consists of an LED that produces infrared light and a semiconductor photosensitive device that is used to detect the emitted infrared beam. म्हणजे कशासाठी यूज केलं जातं हे ऑप्टो कपलर, तर हे काय आहे, एक ऑप्टो आयसोलेटर आहे. ऑप्टो आयसोलेटर आहे. कशाने बनलेला आहे, तर LED यूज करून, म्हणजे लाईट इमिटिंग डायोड इथे यूज केलेले आहेत. लाईट इमिटिंग डायोडचा यूज करून काय केलं जातं, जे काही इमिट झालेले इन्फ्रारेड बीम असतील किंवा इन्फ्रारेड रेज असतील ते यामध्ये सेन्स केले जातात. बघा, मग बोथ द LED अँड फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस आर इनक्लोज इन अ लाईट टायडी बॉडी ऑर पॅकेज विथ मेटल लेग्स फॉर द इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. म्हणजे काय केलं जातं, जे काही LED आहेत, लाईट इमिटिंग डायोड आहेत आणि फोटोसेन्सिटिव्ह डिव्हाइस आहेत, दोघांना कनेक्ट केलं जातं. दोघांना कनेक्ट केल्यानंतर काय केलं जातं, त्याचं एक पॅकेज कंबाईन केलं जातं आणि त्या पॅकेजला काय दिलं जातं, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स प्रोव्हाइड केले जातात. बघा इथे PCB 17 4N35 हे काय आहेत, आपले ऑप्टो आयसोलेटर्स आहेत. बघा इथे ज्या काही 4 पट्ट्या दिलेल्या आहेत हे काय आहेत, LED अँड फोटोसेन्सिटिव्हिटीचे कनेक्शन आहेत. या थ्रू आपल्याला काय दिलं जातं, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आपण पास केलं जातं. नेक्स्ट ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आहे आपलं 7 सेगमेंट डिस्प्ले. लास्ट ऍक्टिव्ह कॉम्पोनंट आहे 7 सेगमेंट डिस्प्ले. आता 7 सेगमेंटचा डिस्प्ले खाली डायग्राम मध्ये दिलेला आहे. त्यावरती 8चा आकार आहे. हा 7 सेगमेंट डिस्प्ले आपण कुठे यूज करतो, जास्तीत जास्त प्रोसेसरमध्ये किंवा मदरबोर्डमध्ये आपण हा 7 सेगमेंट डिस्प्ले यूज करतो, किंवा लाईटच्या ठिकाणी मोटरच्या तिथे पण आपण हा 7 सेगमेंट डिस्प्ले यूज करतो. बघा, मग 7 सेगमेंट डिस्प्ले आर द आउटपुट डिस्प्ले डिव्हाइस दॅट प्रोव्हाइड अ वे टू डिस्प्ले इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ इमेज और टेक्स्ट or decimal number which is an alternative to the more complex dot matrix display. म्हणजे काय आहे, हा एक डिस्प्ले डिव्हाइस आहे. टीव्ही साठी यूज करतो किंवा अदर डिस्प्ले डिव्हाइसेस आहेत त्यासाठी पण आपण हा 7 सेगमेंट डिस्प्ले यूज करतो. बघा, मग हे काय आहे, एक आउटपुट डिस्प्ले डिव्हाइसेस आहे. काय काय आउटपुट देतं आपल्याला, ते इमेज, टेक्स्ट किंवा डेसिमल नंबर्स हे आपल्याला ते आउटपुट देतं. ॲज कम्पेअर टू, म्हणजे मोर कॉम्प्लेक्स डॉट मॅट्रिक्स हे जे काय आहे ते मोर कॉम्प्लेक्स आहे, डिस्प्ले डिव्हाइसेस आहे. डॉट मॅट्रिक्स नावाचं एक डिस्प्ले डिव्हाइस आहे, त्यापेक्षा 7 सेगमेंट डिस्प्ले कसा आहे, आपल्याला इझी आहे. नंतर बघा, इट इज वाईडली यूज इन डिजिटल क्लॉक्स. कुठे वापरला जातो जास्त, डिजिटल क्लॉक्स, बेसिक कॅल्क्युलेटरमध्ये, इलेक्ट्रॉनिक मीटर्समध्ये किंवा अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस that display numerical information. It consists of 7 segment of light emitting diodes which is assembled like numerical 8. कशासाठी यूज केला जातो, इलेक्ट्रिकल मीटर, डिजिटल क्लॉक, कॅल्क्युलेटर साठी. आणि कसा बनलेला कसा आहे, कशाने बनलेला आहे, तर 7 LEDsने बनलेला आहे. त्याचा असेंबल लाईक म्हणजे कशा पद्धतीने तो बनला आहे, कशा पद्धतीने दिसतो, तर न्यूमेरिकल 8 सारखा तो आपल्याला डिव्हाइस दिसतो. बघा खाली डायग्राम मध्ये पण आहे. हे झाले आपले ऍक्टिव्ह कॉम्पोनंट्स. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. आवडला तर लाईक करा. धन्यवाद.